यंदाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मांडला जाईल। अर्थमंत्री म्हणून मी मांडेन, परंतु प्रथेप्रमाणे त्याच्या आधी 36च्या 36 जिल्ह्यांचा पालकमंत्री, पालक सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, आयुक्त या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका चालतात। मी बहुतेक बैठका मुंबईमध्ये VCवर घेतलेल्या आहेत, परंतु पुणे विभागाच्या 5 बैठका पहिलंच माझं ठरलेलं होतं, कारण माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काल बरेच कार्यक्रम एकत्र पुणे जिल्ह्यात होते आणि त्याच्यामुळे आज या 5 जिल्ह्यांच्या बैठका झाल्या। प्रत्येक पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात, तो त्यांचा अधिकार आहे। मागच्या वर्षी आम्ही 36 जिल्ह्यांना तिथल्या लोकसंख्या, तिथलं भौगोलिक क्षेत्र आणि तिथलं पर कॅपिटा एकंदरीत उत्पन्न वगैरे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आम्ही त्याचं वाटप केलेलं होतं। ते 18,000 कोटी रुपये मागच्या वेळेस DPCला आपण राज्याला 36 जिल्ह्यांना दिलेले होते। यावेळेस माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे, परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती ठरवीन आणि या सगळ्यांना सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस दिलं त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही लोक निश्चितपणे करू, अशा प्रकारचा खात्री मी या सर्व सहकाऱ्यांना दिलेली आहे। आज या 5 जिल्ह्यांच्या मिटिंगला धरूनच कुकडी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव पाटील आणि काही मान्यवरांनी वेळ मागितली होती, मिटिंग मागितली होती, त्याचा पण आढावा घेतला आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचा आढावा बैठक घ्यायची होती, ती पण आढावा बैठक माझ्या उपस्थितीमध्ये झाली। आमच्या जिल्ह्याचे पण, आपल्या पुणे जिल्ह्याचे अनेक जण उपस्थित होते, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मतं मांडलेली आहेत। अशा प्रकारे आपण ह्या जिल्हा वार्षिक योजनेच्या मीटिंग संपवलेल्या आहेत। पण अजून माझी नाशिक जिल्ह्यातले 5 नाशिक विभागातले नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर हे 5 त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि थोडेसे विदर्भातले नाही, कोकणातले राहिलेले आहेत। मराठवाडा संपूर्ण झाला, विदर्भ संपूर्ण झाला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण झाला आणि कोकणातले तेवढे काही राहिलेले आहेत। तर ते मी सोमवार मंगळवारी माझे ते सगळे आढावा बैठका संपतील। राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे किंवा इलेक्शनच्या अगोदर कॅबिनेट आश्चर्य होते ते मी अर्थसंकल्पाच्या वेळेस राज्याला सांगेन ना, त्यावेळेस व्यवस्थित सांगेन। एक समजून घ्या, ज्यावेळेस आपण मीटिंग बोलवतो त्यावेळेस मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं। आता ते आमदार असल्यावर येणार ना, जे आमदार होते, ज्यांना शक्य होतं ते आमदार आले। मंत्र्यांना तर बोलवलंच होतं, मंत्री सगळे आपल्या सातारा जिल्ह्यातले 4च्या 4 मंत्री हजर होते, पण आमदार पण बरेचशा भागातले हजर होते आणि त्यांचे आपण चर्चा करतो। शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत। एक तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जे असतात, अध्यक्ष, जिल्हा परिषद किंवा बाकीचे पदाधिकारी, ते येऊ शकत नाहीत। तर किमान लोकप्रतिनिधींना बोलवलं तर ते त्यांच्या भागातले काही अडचणी, प्रश्न मांडू शकतात, काय त्यांच्या मनामध्ये ते त्या ठिकाणी सांगू शकतात, कारण शेवटी ही प्लॅनिंगची मीटिंग आहे। वित्त विभागाचा पैसा देण्याचं काम, नियोजन विभागाचं प्लॅनिंग करण्याचं काम आणि त्या प्लॅनिंगच्या बद्दल ACS देवरा पण होते आणि काही भागातले पालक सचिव हे पण ह्याच्यावर VCवर उपलब्ध होते। आरोप झाले प्रामुख्यानं
कंपनीत येत आहेत, तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्यावर त्याच्या संदर्भातले पुरावे तर पाहिजेत, पुरावे पाहिजेत ना. कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला तर मी केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे तर येणार आहेत का नाही येणार. त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसतं. आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे. मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल. महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांनी 2450 रुपयांनी ते बॅटरी पंप खरेदी केले. धनंजय मुंडेंनी 3500 रुपयांनी खर्च केलेले, त्याचे पुरावे दिलेले. ऐका ना, अंजली नमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले आहेत. काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही. तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले. मला हे पुरावे दिलेले नव्हते. उगीच गैरसमज कृपा करून घेऊ नका. तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून सांगत असता. मध्ये मी काल पण बोलून गेलो. आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना. काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही. मुख्यमंत्र्यांची या मुलीची 10वीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार. त्या वर्षा बंगल्यात काय पुरलंय, वर्षा बंगला पाडणार, वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार. अरे कुणीच सांगितलं तुम्हाला. मध्ये तर त्या 26 जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वासार्हता त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. परवा ऐका थांबा आता 26 अरे थांब ना जरा, काय तुला जरा ऐकायचं का नाही. 26 जानेवारीला बातम्या आल्या की 21 जिल्हे होणार. किती? 21. मुख्यमंत्र्यांना माहित नाही जिल्हे होणारे, अर्थमंत्र्यांना माहिती नाही, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना माहित नाही, रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेंना माहित नाही. आम्ही पण म्हणतोय कुणी यांना बातम्या दिल्यात, काय दिल्यात. म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करताय. लोकांचा विश्वास आता मी तर हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का. कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात. आणि आता सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवचा. त्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं अंजली दमानियाताईंनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली. कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं. ते म्हणले दादा हीच माहिती त्यांनी मला दिली. आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्याने आपण ठरवा असं. पुणे शहरात गेल्या 13 महिन्याचा डेटा काढलाय. त्याच्यामध्ये जवळपास 93 ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली, 17 ठिकाणी कोयत्याने आणले. काल तू माझं भाषण ऐकलं? हो ऐकलं दादा. मग काल मी स्वतः राज्याच्या प्रमुखांच्या बद्दल समोर काल येरवड्याला त्याच्या आधी बिबवेवाडीला झालेला उल्लेख सगळा केला. मी सगळ्यांना त्याच्यावर सीएम साहेबांनी पण कडक शब्दामध्ये ज्या काही सूचना करायच्या त्या केल्या. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही तुम्हाला गाड्या देतोय. आता पण रेल्वे पोलीसचे अधिकारी आलेले होते. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 गाड्या पाहिजेत. मी ताबडतोब त्या मंजूर केल्या. शेवटी पोलिसांच्याकडनं ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवावा, त्यांनी या वेडेवाकडं वागणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, त्यावेळेस आपण पण त्यांना सगळ्या गोष्टी तिथे दिल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या इमारती बांधून देणं, त्यांच्या गाड्या व्हेकल्स उपलब्ध करून देणं, त्यांची संख्या वाढवून देणं, त्यांच्या ज्या काही
महत्वाच्या बाबी असतील त्या सोडवणं यामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पण लक्ष घालतात आणि अर्थमंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी असती ही पण जबाबदारी मी पार पाडत असतो. त्या संदर्भामध्ये तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे. पोलीस स्टेशन त्याबद्दलची चौकशी करेल आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले ते तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं हे तर कधी महाराष्ट्र खपून घेणार नाही. वास्तविक अशा व्यक्तींनी थोडंसं तारतम्य ठेवून भान ठेवून अशी वक्तव्य त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि नंतर काही काही ठिकाणचे राजीनामे दिले वगैरे असल्या गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु शिवाजी महाराजांचा काळ होता तो 1630 ते 1680चा होता. आज आपण 2025 मध्ये आहे. कशा करता हे आणि सगळ्यांना तुम्हालाही माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, देशालाही माहिती आहे, शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जरा कुठलं काही विधान चुकीचं झालं तर ते महाराष्ट्राला अजिबात सहन होत नाही, जनतेला सहन होत नाही आणि लोकांनाही सहन होत नाही. असं असताना या लोकांनी असं अजिबात बोलता कामा नाही. त्याच्यामुळं त्यांनी जे बोललेलं वक्तव्य ते संबंधित पोलीस खात्यांनी अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे काही कारवाई करता येत असेल ती कडक कारवाई करावी. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी टीका केलेली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल आहे तो राज्याला पटलेला नाही असं त्यांनी म्हटलंय. तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या 41 जागा मिळाल्यात आणि तुमच्यावर मोदींनी भ्रष्टाचारी म्हणून आरोप केला आणि तुम्हाला आत घेतलं तर अशा पद्धतीने आत घेणार ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे. जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं. अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. मागेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं. जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही. जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे. राहुल गांधी दरवेळी लोकसभेपेक्षा विधानसभेला जे मतदार वाढले त्याबद्दल प्रश्न विचारतात आणि ते म्हणतात की एवढे कसं काय जे 5 वर्षात वाढले नाही ते एका 3 महिन्यात कसं काय वाढलं. त्यांना म्हणा तुम्ही तपासा, तुमची टीम नेमा, त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते हो का हे का आता उद्या 8 तारीख ना, उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमकं आहे तमकं आहे. हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे. त्याला काही अर्थ नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे. ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात. आणि हे बाकीचे जण त्याला काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात. मागाशी मला तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते डिमोरलाइज होऊ नये म्हणून त्यांना एक स्फूर्ती देण्याच्या करता नाही. आपल्याला मतं मिळाली, अरे मतं मिळाली तर गेली कुठं मतं, उगीच मतं मिळाली काहीतरी सांगायचं त्याला काही अर्थ नाहीये. एकाने बोला ना अरे एकाने बोला ना. त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत हो का. लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2,50,000 वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता. 2,50,000. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जूनला योजना जाहीर केली. आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले, सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले, असे 5 महिन्याचे पैसे दिले. ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला
वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही. एक ऐक जरा दादा काय दादा मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणींचे पैसे घेतले जाणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल, तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत. लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. अरे थांब रे बाबा, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने 500 रुपये महिना हा आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला, म्हणजे 6,000 रुपये वर्षाला. तशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली, 6,000 रुपये वर्षाला म्हणजे 500 रुपये महिना. ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे, राज्याची वेगळी योजना आहे. असे 6,6 12,000 रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात. परंतु राज्याच्या ज्या श्रावणबाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल, राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थ्यांनी घ्यावा. आम्ही आता ऐक ना, आम्ही हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डची लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय. कारण मध्ये तुम्हीच पेपरला बातम्या दिल्या होत्या, 3 बांगलादेशीय महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळाला. असं कुठलंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतोय. आम्ही ते ठरवू. आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही. तो आमचा अधिकार आहे, तो आम्ही ठरवू. फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल? फेब्रुवारी कशाचे कशाचे आरोप आज ऐक जरा, आज त्याच्याबद्दल ती 5-6 गावं आहेत. बरं झालं प्रश्न विचारला. त्या 5-6 गावांच्या करता 500 कोटी रुपयाची योजना केलेली आहे. त्याच्यामध्ये 250 कोटी राज्य सरकारने द्यायचे आणि 250 कोटी पुणे महानगरपालिकेने घालायचे. अशा पद्धतीनं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. कारण अमृतमध्ये तो प्रस्ताव आपण दिल्लीला पाठवलेला होता, परंतु तो काही त्याच्यामध्ये मंजूर झालेला नाही. पण आपल्या नागरिकांना स्वच्छ चांगलं पाणी मिळवून देणं हे महानगरपालिकेचं काम आहे, तसं राज्य सरकारचं पण काम आहे. म्हणून राज्य सरकार आणि महानगरपालिका पुणे हे दोघं मिळून हे करतायत. दुसरं, अरे थांब रे जरा, तू माझं ऐकून घेतोस का? तू लिहून ठेव, पॉइंट लिहून ठेव. माझं बोलणं झालं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, तुमच्या मार्फत माझ्या पुणे जिल्ह्याला सांगायचंय, दोन्ही कॉर्पोरेशनला सांगायचं, आपण पीएमटी पीसीएमटी एकत्र करून पीएमपीएमएल कंपनी काढली. 60% पुण्याचे आणि 45% पिंपरी चिंचवडचे. आता आमच्या लक्षात आलं की बसेस बऱ्याच आपल्या पीएमपीएमएलच्या जुन्या झालेल्या आहेत. आम्ही आता 250 कोटी रुपयाच्या 500 बसेस पीएमआरडीए मधनं घेण्याचा निर्णय घेतला. आज तोही निर्णय घेतला आणि 500 बसेस महानगरपालिका पुणे आणि महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांनी घ्यायच्या. त्याच्यातले 250 कोटी रुपये त्याला लागतात. 150 कोटी रुपये पुण्याने द्यायचे आणि 100 कोटी रुपये पिंपरी चिंचवडनी त्या ठिकाणी द्यायचे. अशा पद्धतीनं त्या 250 कोटी ह्या 2 कॉर्पोरेशनकडनं आणि 250 कोटी पीएमआरडी कडनं अशा 500 कोटीच्या 1000 बसेस घेण्याचा निर्णय घेतला. का तर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्यातली चांगली सेवा देता यावी. बसेस खराब आहेत त्या आम्ही सगळ्या आता काढून टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये काही सीएनजीच्या घेणार आहोत आणि काही इलेक्ट्रिकच्या घ्यायचा प्रयत्न आमचा राहणार आहे. परंतु कदाचित आम्ही सर्वच्या सर्व ह्या 1000 बसेस
CNGच्या पण घेऊ शकतो. कारण याच्या बसेस EVच्या बसेस फार वेळ लागतो. मागे देखील आम्ही ठरवलं आणि तेवढं प्रोडक्शन संपूर्ण देशातल्या शहरांच्या मध्ये बसेस द्यायचं असल्यामुळं तेवढं प्रोडक्शन होत नाही आणि मग त्या बसेस लवकर येत नाही. त्यापेक्षा टाटाच्या बसेस 500,000 घेऊन PMRD परिसरातल्या पण नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न आणि दोन्ही शहरातला पण वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा. 150 कोटीच्या पुणे महानगरपालिका घेणार, 100 कोटीच्या पिंपरी चिंचवड घेणार, 250 कोटीच्या PMRD घेणार. समजलं? दादा, शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा काही प्रस्ताव आहे का? अजून कुठले प्रस्ताव आहेत हे मीच तुमच्याकडनं ऐकतोय. अजून मी अर्थसंकल्पच सादर केलेला नाही. त्याच्यावर ज्या बातम्या कोपोकल्पित बातम्या तुम्ही देता हे आता बंद करा. नाहीतर मग मलाही वाटतं की आपण कशाला ह्यांना बोलायचं. हे बातम्याच जर वेगळ्या पद्धतीच्या देतात आणि तुम्ही जे खरं सांगतं त्यांच्या बातम्या देत नाही आणि जे खोटं सांगतात त्यांच्या बातम्या देतात. बरोबर नाही. ह्याच्यामुळं पत्रकारितेची विश्वासार्हता कमी होते. इलेक्ट्रॉनिक मीडियाची विश्वासार्हता कमी होते. आता हे टेमगडचं बोल. त्याला सुप्रमा दिलेली आहे. त्याला तुम्हाला मी सांगतो जेवढा खर्च त्यावेळेस धरणाला आला 325 कोटी तेवढाच खर्च आता 315 कोटी त्याची दुरुस्तीला येतोय. त्याच्याही परवा चर्चा ह्याच्यामध्ये खूप झाली. म्हणलं इथं जर अजित पवार त्या खात्याचा मंत्री असता तर वाभाडे काढले असते. बघा 325 कोटीला 325 खर्च कोटी कसा. पण कॅबिनेटने निर्णय घेतला. आता कुणी बोलत नाही. कुठे केली जाऊन? आताच दुरुस्ती झाली म्हणजे 5-7 वर्ष झाली दुरुस्ती करून. एवढे कोट्यवधी अरे रुपये खर्च करून पुन्हा एकदा दुरुस्ती. 5-6 वर्ष नाही झाली. भरलेलं खरंच ते म्हणजे काम झालं. त्याची चौकशी करायला सांगितलेली आहे. त्याच्यातले काही अधिकारी रिटायर झाले असं संबंधित सचिवांनी सांगितलं. तरी देखील जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करा असं कॅबिनेटने आदेश दिलेले. त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असं पुरुषांनी केलेलं असेल तर 100% कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीमध्ये घडलं असेल तर इथून पुढे दुरुस्त केलं जाईल. काय ताशेरे ओढले असं तू वाचलं? एक मिनिट. मला जे थोडंसं कळतं कोर्टाने सांगितलं की त्या भगिनीला 1.25 लाख रुपये महिना तुम्ही द्यायचे आणि मुलीला 75,000 रुपये महिना त्या ठिकाणी द्यायचे अशी ती बातमी आहे. ठीक. पुण्याच्या रिंग रोडचं जसं काल मुख्यमंत्र्यांनी येऊन अनेक महत्वाच्या 730 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन केली तशा पद्धतीनं पुण्याचा पण रिंग रोडची तारीख ते देतील. त्यावेळेस त्याचं भूमिपूजन करून 10 वेगवेगळी टेंडर त्याची काढलेली आहेत. त्याचं काम सुरू होईल. कुठे 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 मला ऐका. मला आता कलेक्टर नव्हते त्यावेळेस. मी कलेक्टर कुठे गेले तर कलेक्टरनी आल्यावर सांगितलं एक मोर्चा आलेला होता. त्यांनी त्या भूखंडाच्या बद्दलचा प्रश्न निर्माण केलेला होता. ते दोघा बिल्डरना कुणाला दिला गेलेला आहे म्हणून त्याची माहिती नक्की काय आहे ती काढायला मी सांगितलं. कुठली? मला माहित नाही. मी चौकशी करीन. जे चुकीचं झालं असेल त्याबद्दल चौकशी केली जाईल आणि चुकीचं दुरुस्त केलं जाईल. चुकीचं केलं म्हणजे ज्यांनी कोणी काही केलं त्याच्यावर कारवाईचाही विचार केला जाईल. ओके.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.